सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळापासून निघणाऱ्या डोंगररांगेमुळे निर्माण झालेला परिसर उल्हास नदीचे खोरे म्हणून ओळखला जातो। याच परिसरातून उल्हास नदी उगम पावते। याच उल्हास नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात लोणावळ्याच्या वायव्येस 15 किमी अंतरावर राजमाची किल्ला बसलेला आहे। कल्याण नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे होती। या बंदरापासून बोरघाट हा पुण्याकडे जाणारा हा पुरातन व्यापारी मार्ग होता। त्यामुळे या मार्गावरूनही मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे। या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी शिवाय जकात वसुलीसाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर असणाऱ्या किल्ल्यांचा उपयोग केला जात असे। मित्रांनो, फायनली आम्ही आता पॅकिंग करतोय। आमचा रात्री कॅम्पिंगचा व्यवस्थित झालेला आहे कार्यक्रम। व्यवस्थित कॅम्पिंग केलेलं आहे, काही अडचण नसता। तुम्ही बघू शकता हा आपला आता पॅकिंग चालू आहे सगळं। मित्रांनो, आम्ही आत्ता महादेवाच्या मंदिराकडनं आल्यानंतर म्हणजे राजमाची गाव आहे, तर राजमाची गावाच्या वरती ही अशी एक रस्ता आहे जो की श्रीवर्धन आणि मनोरंजन ह्या दोन किल्ल्याकडे जातो रस्ता। तर इथून सुरुवात होते ह्या दोन किल्ल्याची। तर हे दोन आजूबाजूला आहेत आणि त्याच्यामधून हा रस्ता आहे। इथून आपल्याला दोन आज किल्ले एक्सप्लोअर करायचे आहेत। श्रीवर्धन हा बाले किल्ला समजला जातो आणि तो आत्ता पहिल्यांदा आम्ही तो श्रीवर्धन करणार आहोत। आणि आज आमच्यासोबत जे कॅम्पिंग आम्ही त्यांच्यासोबत केली तेच आहेत आणि त्यांच्यासोबत आज आम्ही पूर्ण गड एक्सप्लोअर करणार आहोत। तर बघू किती वेळात आपला हा गड एक्सप्लोअर करून होतो आणि नवीन नवीन काय बघायला भेटतं। तर हे खूप एक्सपिरियन्स आहे यांना, भरपूर यांनी गड किल्ले केलेले आहेत, भरपूर यांनी एक्सप्लोअर केलेलं आहे सह्याद्री। ऑलमोस्ट तरी तुमचे किती किल्ले झाले असतील अंदाजे? 60च्या आसपास झाले। 2010 पासून चालू आहे। अच्छा, म्हणजे जवळजवळ 13 वर्ष झाली। हो, तर 13 वर्ष जो स्वतःचा ग्रुप आहे सात सह्याद्री म्हणून एक ग्रुप आहे। तर त्यांचं जर फेसबुक पेज असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, कमेंट्स करा। हो, तर बघू शकता हे अल्पेश। अच्छा, आणि हे त्यांच्यासोबत अल्पेश आहेत। हे जे पाण्याचं टाक आहे मस्त हे असे। तर यांचा पण तुमचा अनुभव किती वर्षाचा आहे? माझा 12 वर्षाचा अनुभव आहे। आता सध्याला किती किल्ले? 12 नाही, सॉरी 12 ते 13 वर्षाचे। आतापर्यंत जवळजवळ 150 किल्ले झाले। बघा, म्हणजे बऱ्यापैकी असे एक्सपिरियन्स लोक तुम्हाला भेटतात जेव्हा तुम्ही ट्रेकिंग करता तेव्हा, आणि त्यांच्यासोबत जे आपण फिरला जातो ना तो अनुभव खूपच वेगळा असतो। आणि आम्ही रात्री ह्यांच्यासोबत जो आम्ही कॅम्पिंग केला ना तो माझ्या आयुष्यातला पहिला कॅम्पिंग आहे आणि तुम्ही काल मस्त एक्सपिरियन्स केलेला आहे। तर आज आम्ही पूर्ण राजमाची ह्यांच्यासोबत मी एक्सप्लोअर करणार आहे। चला, ह्याच्या आधी कधी आला होता का राजमाचीला? मी नव्हतो आलो, योगेश नाही, एकदा येऊन गेलो पण वरती नव्हतो। अच्छा, तर आम्ही आजूबाजूला तुम्ही बघू शकता इथं लेणी वगैरे आहेत, बघायला भेटतात। नाही चांगलं हे गुहा आहे की काय? पाणी क्लीन आहे का काचेसारखं आहे। ते बॉटल ना पाणी घ्यायचं। तर हे तुम्हाला वरती जाते ना पाण्याचं टाके भेटतं। एक नाही, 3 आहे। 2 आहेत का? 3 3 4 आहे। लागू लागून नाही, एक कंटिन्यू असेल। भैरव आहे का हा? काळ भैरव, भैरवनाथ। दोन्ही किल्ल्यांचं एकच मंदिर आहे का हे? ऍक्च्युअली किल्ले नाही, हे बाली किल्ले। हा बाली किल्ला आहे, हा बाली किल्ला आहे। आपण जो राहिलो ना तो किल्ल्याचाच भाग आहे, ती माची आहे। आणि हा किल्ला एकमेव असा आहे की त्याला 2 बाली किल्ले आहेत, तो मनोरंजन आणि हा श्रीवर्धन। हा मोठा आहे आणि हा थोडा छोटा आहे, पण दोन्ही सुंदर आहे। अच्छा, आणि जी आपण राहिलो माची ती पूर्ण म्हणजे राजधानी वसवता येईल एवढी माची म्हणून राजमाची। अच्छा, असं आहे। तर मित्रांनो, ही अशी माहिती होती थोडक्यात। तर बघू शकता, तर हे आहे मंदिराचे मनोरे, बघू शकता। तर याच्यामध्ये काही अवशेष पण आहेत, बघू शकता तुम्ही। घोड्याचे अवशेष आहेत, हत्तींचे आहेत, गणपती आहे। ते काळभैरव मंदिर आहे।
थोडंसं आतमध्ये आहे. अच्छा. तिथून आपल्याला पाणी आणावं लागेल. पण पाट- एक चांगली जागा आहे. पाठीमागं पाणी होतं का? हा इथे खाली? खाली टाकी आहे, झाडीमध्ये आहे ना, थोडंसं आतमध्ये टाकी आहे. अच्छा. आणि ह्याच्यावरती पण एक मोठं तलाव आहे, म्हणजे बांधीव. हां. त्याचं पाणी सगळं ह्याला जातं, उदेवाडीला जातं. त्या पाईपलाईन सोडलेली आहे खाली. तिकडे नाही गेलो तर आपण मग इथे राहिलो असतो. पण ते सुंदरच होतं, ते ऑप्शन छान होतं सगळ्यात. आता मित्रांनो आम्ही आता श्रीवर्धन करतोय. आता श्रीवर्धनच्या वरती चाललो आहे आम्ही. तर हा श्रीवर्धनकडे जाणारा हा रस्ता आहे, पायवाट आहे. तुम्हाला सुरुवातीला पायऱ्या वगैरे भेटतील, पायरी मार्ग, आणि त्याच्यानंतर हा कठीण रस्ता बघायला भेटतो. पढ़ाना में उसका कुछ अपॉइंटमेंट था उसके अंजना के घर के बगल में. ओके ओके. हेलो. आणि हा त्याच्या समोर हा मनोरंजन किल्ला. चलो चलो. तर फायनली मित्रांनो आम्ही आता पहिल्या महादरवाजाकडे आलो आहे. आता श्रीवर्धनच्या हा आहे महादरवाजा, बघू शकता. इथून सुरुवात होते श्रीवर्धनची. तर आपल्याला इथून पुढं बाकीचं श्रीवर्धन पूर्ण बघायचं आहे. झाले तर आम्ही घेऊन नंतर. तर महादरवाजानंतर आल्यानंतर तुम्हाला छोटे मोठे ऑफिस बघायला भेटतात, बघू शकता तुम्ही. अच्छा. म्हणजे असं सैनिकांना राहण्यासाठी मारेकरी डबल मजली होतं. या ज्या गॅप त्याच्यामध्ये लाकडं होतं. येतं का? हां असं होतं. अच्छा. यापैकी सर्वात प्रमुख किल्ला म्हणजे राजमाची. किल्ल्याचा भौगोलिक दृष्ट्या विचार केल्यास आपल्या असे लक्षात येईल की राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर किल्ले, तर दुसऱ्या बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाकचा किल्ला, गोरखगड, सिद्धगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतो. त्यामुळे हा किल्ला म्हणजे लष्करी दृष्ट्या एक प्रमुख ठाण असले पाहिजे. मित्रांनो आम्ही आत्ता श्रीवर्धनच्या वरती बाली किल्ल्यावर आलो आहे. एक डब्बा बाकी आहे आता. इथून तुम्हाला पूर्ण बघू शकता सह्याद्री रांग दिसते. आणि त्या बाले किल्ल्याच्याच खालीच एक पाण्याचं टाकं बघायला भेटतं. कधी शिकणार विहिरीत काय उतरवलं असतं तर मस्त टाकं आहे हे. इथं मला पोहताना उभी डुबवायची असते ना बॉटल. गप्पे मासे बॉडी. मित्रांनो तुम्ही बघू शकता वरती श्रीवर्धन बाले किल्ल्यावर ना तुम्हाला एक पिंड बघायला भेटतं. ते इथं आहे. जसं तुम्ही पायऱ्यावरून येता ना वरती, तर सर्वच तुम्हाला एक चौकोनी आकाराचं असं एक मंदिर भेटतं. आय थिंक हे मंदिरच असावं. आणि त्याच्या मधोमध तुम्हाला इथे असं शिवलिंग असं तुम्हाला बघायला भेटतं. आणि त्याच्यावर तुम्ही बघू शकता इथं हा मेन बाले किल्ला आहे. इथं हा शेवटचं टोक आहे. हा इथे एक बुरुज आहे आणि त्याच्यासमोर एक अजून एक बुरुज आहे. तर आम्ही आता बुरुजकडे चाललो आहे. एकूण श्रीवर्धनवर 2 बुरुज आहेत. एकूण 3 बुरुज आहेत. एक खाली एक आहे आणि वरती बाले किल्ल्यावर 2 आहेत. तर आम्ही आता तिकडे चाललो आहे दुसऱ्या बुरुजकडे. तर ह्या बुरुजवरून इतका सुंदर नजारा बघायला भेटतो की मन प्रसन्न होऊन जातं. तर बघू शकता तुम्ही चारी बाजूने पूर्ण डोंगर रांगा दिसतात. तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणार नाही व्यवस्थित, पण जेव्हा तुम्ही राजमाची किल्ल्यावर येता, खास करून श्रीवर्धन आणि त्याच्या बाजूला मनोरंजन आहे, तर सुंदर असा नजारा आहे बघायला. तर तुम्ही अवश्य एकदा भेट द्या. आता आम्ही खालती चाललो आहे.
दुसऱ्या बुरुजकडे. तर साधारण तुम्हाला हा किल्ला म्हणजे पूर्ण एक्सप्लोअर करायला, पूर्ण बघायला गेलं तर 2 तास लागतात. आणि तुम्ही डायरेक्टली येऊन साधारण जरी बघितला तरी ॲटलिस्ट 1 तासामध्ये तुमचं होऊन जातं. आणि तुम्हाला मनोरंजन किल्ल्यावर किंवा श्रीवर्धन किल्ल्यावर तुम्हाला भरपूर पाण्याचे टाके वगैरे बघायला भेटतात. तर आम्ही तुम्हाला वरती बाली किल्ल्यावर जाताना भरपूर पाण्याचे टाके साईडनं तुम्हाला बघायला भेटतात. अजून पुढे तुला तैलबाईला. अच्छा, म्हणजे ह्या पूर्ण रांगेमध्ये सगळं रांगेमध्येच आहे. सगळे पॉईंट असे एक ना एक पॉईंट बघायलाच भेटतात. आणि प्रत्येक याच्यामध्ये घाटवाट आहे. अच्छा, आता इथून आम्ही कर्जतवरून खाली उतरणार. हा बाय डिफॉल्ट पहिला बोरघाट होता, तो आता बाय रोड झाला, ट्रेन रोड झाला, म्हणजे गाडीने येऊन जाऊ शकतो. त्याच्या पुढे तुला बोललो ती एक हे उंबेरखेंड आहे ती. त्याच्या पुढे अजून गेलंस की पुढे ते तैलबाईलाच्या इथून खाली सवाष्णी घाटाने उतरू शकतोस. परत भरपूर सारे आहेत तिकडे घाटवाटा. वाघजाईचा घाट आहे. हां, आता ही जी रांग आहे ना, ही म्हणजे आपलं राजगड, तोरणा ही एकच रांगमध्ये येते की दुसरी रांग असते? राजगडची ती भुलेश्वर रांग आहे, पण राजगड आणि तोरणा हे मेन लाईनीमध्ये नाहीत, वेगवेगळे येतात. आता हा पण आहे ना, हे सुटावलेले डोंगर, ही मेन रांग आहे सह्याद्रीची. ही समोरची रांग दिसते ती पूर्ण सह्याद्री रांग. हा, ही मेन रांग आहे. ही थोडी सुटावलेल्या डोंगरावरती आहेत. ओके. पण साह्यधारेवरतीच येतात पूर्ण. पण राजगड, तोरणा हे थोडे आतमध्ये आहेत. किंवा रायगड पण साह्यधारेपासून थोडंसं सुटावलेल्या डोंगरावरती आहे. तर हे मित्रांनो बुरुज आहे. बुरुजच्या खालची जी बाजू आहे, तर इथून तुम्हाला 2 दरवाजे भेटतील. तिथून तुम्ही उतरू शकता, चढू शकता. दोन्ही साईडला 2 दरवाजे आहेत. अशा प्रकारे इथून तुम्हाला आजूबाजूचा परिसर तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने बघू शकता. सुंदर नजारा आहे. म्हणजे राजमाची किल्ला हा एकदम प्राचीन आहे असं बोलण्यात येतं. तर आता आम्ही श्रीवर्धन किल्ला, हा श्रीवर्धन किल्ला पूर्ण कंप्लीट केलेला आहे. म्हणजे हा चोर दरवाजा आहे का? हा, चोर दरवाजा. हा एक आणि तिथं एक आहे. 2 आहेत का? हाँ तो बघतो. म्हणजे या रस्त्याने पुढे जायचं का? हां, या रस्त्याने पुढे जायचं का? तर मित्रांनो, किल्ल्याच्या उजव्या बाजून जेव्हा आम्ही बुरुजकडून येतो ना, तेव्हा तुम्हाला एक मोठं पाण्याचं तळ बघायला भेटतं. ते बघू शकता. तू माझं बाजू फक्त हे आहे, गुफा आहे. चुली पण लावलेली ह्याला. मस्तच आहे.
असं म्हणू शकतो. असू शकतं. हा एवढं मोठं एवढी रूम कोणासाठी नसेल. हे बघा वरती खाच. ही वरची बघा. चुली लावून काळं कुठं करून टाकलं यांच्याकडे. फायनली मित्रांनो आम्ही श्रीवर्धन करून आता मनारंजन किल्ल्यावर आलो आहे. हा आहे मनारंजन किल्ल्याचा महादरवाजा. इथून आम्ही मनारंजन किल्ला हा पूर्ण आता सध्या एक्सप्लोर करणार आहोत. मनारंजन किल्ला इतका मोठा नाही आहे जसा आपण श्रीवर्धन आत्ता पाहिला, तर साधारण त्याच्यापेक्षा थोडासा छोटाच आहे. आणि इथे एक बघायला गेलं तर हा एक छोटासा पर्वत मोठा चालेल, एक राजमाची मधला. तर तो आता आम्ही बघतो आहे. बघायला गेला तर तुम्हाला इथे 2 बुरुज भेटतात. हा एक बुरुज आहे आणि आपल्या वरच्या साईडला म्हणजे ह्या साईडला एक बुरुज आहे. हा दरवाजा आहे, महादरवाजा. आणि हा समोर दिसतो तो हा श्रीवर्धन. तर आम्ही आता मनारंजनच्या बुरुजकडे चाललो आहे. तुम्हाला मनारंजन किल्ल्यावर येण्यासाठी हार्डली 15 ते 20 मिनटं, जाता अर्धा तास लागतो वरती यायला. जास्त वेळ नाही लागत. आणि मला वाटतं की हा पूर्ण एक्सप्लोर करायला अर्धा तास लागेल, म्हणजे तुम्हाला 1 तास खूप होऊन जाईल. तर आम्ही हा मनारंजन किल्ला करून गड उतार होणार आहोत. तर मित्रांनो फायनली आम्ही पहिल्या बुरुजकडे पोचलेलो आहोत. आता पहिला बुरुज झाल्यानंतर आम्ही गडाच्या ज्या सर्वात उंच टोक असतं तिथं आपण चाललो आहे. तर ही तटबंदी आहे मनारंजन किल्ल्याची. त्या तटबंदीच्या कडेनं आम्ही चाललो आहे. जो वरचे टोक आहे, जसे की प्रत्येक किल्ल्याचं जे मेन टोक असतं त्याला बाली किल्ला म्हणतात. त्या बाली किल्ल्यावर आम्ही वरती चाललो आहे. आता आम्ही आत्ता वरती बाली किल्ल्यावर आलो आहे. तिथं तुम्हाला एक पाण्याचं मोठं तलाव बघायला भेटतं. खूप मोठं आहे आपल्या या किल्ल्याच्या दृष्टिकोनातून. आणि जे तळ्याच्या आजूबाजूला तुम्हाला शिवलिंग पण बघायला भेटतं, जे शिवलिंगाचे अवशेष आहेत. आणि जी कटडा वगैरे आहे तो पण बघायला भेटतो. तर हे आहे आपलं पाण्याचा टाका. आणि तुम्हाला शिवलिंग पण बघायला भेटतं, म्हणजे त्याचे अवशेष आहेत छोटे मोठे. हा इथे एक आहे आणि ह्याच्यावरती पण आहे इथं. तर अशा प्रकारे हा पाण्याचं तळ आहे, बघू शकतो. खूप मोठं तळ आहे. तसं आजूबाजू साईडला पण खाली एक तुम्हाला एक छोटंसं तळ बघायला भेटतं इथं. आणि तुम्हाला दोन्ही किल्ल्याला ना प्यायचं पाणी तुम्हाला भेटतं. एकदम सुंदर पाणी आहे, एकदम स्वच्छ पाणी, पिण्यायोग्य पाणी आहे. इथं तुम्ही आला तेव्हा तुम्ही पाणी वगैरे पिऊ शकता. इथं अवशेष पण आहेत नंदी बैलाचे, हे बघा इथं बघू शकता. तर तुम्हाला इथं बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला भेटतात ह्या 2 किल्ल्यावर. जसं की इतर किल्ल्यावर पण बघायला भेटतं, पण एवढं सहसा भेटत नाही जे जुन्या गोष्टी आहेत त्या. तर ह्या किल्ल्यावर तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला भेटायला मिळतात. तर हा एक राजवाडा टाईपसारखा एक आहे, पडलेल्या अवस्थेमध्ये आहे. तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला काही गोष्टी म्हणजे ज्या वाड्याच्या आहेत, आता इथं थोडंसं दुरुस्ती वगैरे केलेली आहे, थोडी बघू शकता तुम्ही आजूबाजूच्या वगैरे. तर इथं हे बघा, हा आता याला आपण राजवाडा वगैरे म्हणू शकतो. राजवाड्याचे वेगळे अवशेष वगैरे आहेत इथं खांब पण वगैरे असतील, मे बी असू शकतात. तर थोडंसं इथं संवर्धन केलेलं आहे बऱ्यापैकी, बघू शकता. तर इकडं थोडंसं अजून एक काय ह्याला काय म्हणतात, हे वरती कसलं मोठं आहे
काय रस्ता आहे का? तर अशी हे राजवाड्याचे वगैरे अवशेष पण तुम्हाला ह्या 2 किल्ल्यावर बघायला भेटतात. हा हा हा, मस्त मंदिर आहे रे ते. मंदिर नसेल तर आता हा राजवाड्यात असू शकतो रे. मंदिर वगैरे असं मंदिर असं नसतं रे. पण अजून पण व्यवस्थित आहे, म्हणजे बघण्यायोग्य आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही 2 राजमाशीचे 2 पर्वत केलेले आहेत. एक मनारंजन आणि एक श्रीवर्धन. अशा प्रकारे आम्ही 2 कंप्लीट केलेले आहेत. एक बालेकिल्ला आपला श्रीवर्धन आम्ही बालेकिल्ला असं समजला जातो. आणि आम्ही काल रात्री आलो होतो आणि रात्री स्टे केला होता आणि कॅम्पिंग केलं होतं. कॅम्पिंग हे महादेवच्या मंदिराकडे केलं होतं. महादेवचे मंदिर आहे गावामध्ये, गावाच्या खालच्या बाजूलाच मंदिर आहे, त्याच्या बाजूला लेक पण आहे. तिथं आम्ही कॅम्पेन रात्री केलं होतं. रात्री जेवण वगैरे केलं होतं आणि सकाळी नाश्ता वगैरे करून सकाळी आम्ही 2 किल्ले चालू केले. तर बघायला गेलं तर भरपूर गोष्टी आहेत ह्या 2 किल्ल्यावर. भरपूर पाण्याची तळं आहेत. त्याच्यानंतर अशी काही 2 म्हणजे पाण्याची तळं आहेत, तिथं पाणी पिण्यायोग्य आहे, स्वच्छ पाणी एकदम. त्याच्यानंतर भरपूर असे 2 म्हणजे तोफगोळे पण आहेत, त्याच्यामध्ये तोफा आहेत, मोडलेल्या अवस्थेमध्ये आहेत, काही चांगल्या अवस्थेमध्ये आहेत. त्याच्यानंतर एक मंदिर पण आहे खालती, काल भैरव म्हणून, दोन्ही किल्ल्याच्या मध्ये मधोमध असे पठारावर एक मंदिर आहे. तिथून तुम्ही दोन्ही किल्ल्याकडे जाऊ शकता. 2 फाटे पडलेले आहेत, तिथं तुम्ही व्यवस्थित जाऊ शकता. आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी तुम्ही फिरू शकता, जसे की 2 बुरुज, प्रत्येक किल्ल्याला 2 ते 3 बुरुजेस आहेत. तर त्या बुरुजवरनं तुम्ही आजूबाजूचा परिसर वगैरे बघू शकता. त्याच्यानंतर कातळधरा असा हा एक धबधबा आहे की तो तुम्ही व्यवस्थित बघू शकता. जसं की तुम्ही पावसाळ्याच्या सीझनमध्ये तुम्ही याल तेव्हा तुम्हाला एकदम सुंदर असा तो धबधबा बघायला भेटतो. आता पाणी नसल्यामुळे तेवढा स्वच्छ म्हणजे बघायला भेटत नाही, फक्त तुम्हाला तो एक हे दिसतो. आणि त्याच्यानंतर हा किल्ला एवढा मोठा नाही आहे, पण जर तुम्ही चांगला बघायला गेला एकदम व्यवस्थित तर दोन्ही किल्ले तुम्हाला 2 ते 3 तासामध्ये तुम्हाला कव्हर होऊन जातो. चढायला एवढा मोठा नाही आहे, हार्डली मध्यम प्रकारचा ट्रेक आहे आणि तुम्ही व्यवस्थित असं चढू शकता. तुम्ही एका दिवसामध्ये पण करू शकता, पण जर तुम्हाला कॅम्पिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर राजमाची हा अत्यंत सुंदर असा किल्ला म्हणू शकता तुम्ही कॅम्पिंगसाठी. तुम्हाला कॅम्पिंगसाठी पण व्यवस्थित जागा पण भेटते. तुम्हाला भैरव मंदिर आहे ना, तिथं पण तुम्ही कॅम्पिंग करू शकता. आणि खालती महादेवाचं मंदिर आहे तिथं पण तुम्ही करू शकता. सुंदर अशी जागा म्हटलं तर महादेवाचंच मंदिर आहे, इथं पण तुम्ही करू शकता भैरव मंदिरजवळ, पण खाली योग्य आहे कारण तिथं पाण्याची व्यवस्था पण चांगली आहे. तर अशा प्रकारे आम्ही हा ट्रेक केलेला आहे. भन्नाट ॲडव्हेंचरस म्हटला तरी चालेल. आणि पहिल्यांदा आम्ही कॅम्पिंगची अनुभव घेतला, कारण की याच्या आधी आम्ही कधी कॅम्पिंग केलेलं नव्हतं आणि पहिल्यांदाच कॅम्पिंग केला आणि पहिल्यांदाच आम्ही त्याचा व्लॉग पण बनवला. तर हा तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तुमची कमेंट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्ही कमेंट ज्या कराल त्याच्यानं आम्ही अजून काही नवीन दाखवण्याचा प्रयत्न करू किंवा इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू की आम्ही आणि तुमचा प्रतिसाद जो येईल त्याच्यावरून आम्ही हा व्हिडिओ वगैरे चांगल्या पद्धतीने आम्ही एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू. अशा पद्धतीने आम्ही हा एक्सप्लेन केलेला आहे. तर असंच नेक्स्ट एका व्हिडिओमध्ये आम्ही भेटू नवीन एका ॲडव्हेंचर आणि भन्नाट अशा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.